तर सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. रितेश स्ट्राईक ऑनला असेल, स्ट्राईक एंडला असणार आहे तर म्हणजे रोहन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय. सोमनाथ पाहूया पहिला बॉल असणार आहे. पहिला बॉल थोडंसं स्टेप आउट केलेला, फटका स्टेप आउट खेळून नक्कीच रेस लागले. चेंडू पुढे क्षेत्ररक्षक मागे परंतु जिंकतो ते चेंडू मिळणार त्या 4 धावा. पहिल्या चेंडूवर चौकारणी स्वागत खातं उघडलं जाते दोन्ही वाडी संघाचं. यस 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 डीजे मास्टर आपण संधी असेल. यावेळेला थोडस पुढे स्टेप आउट होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे सुद्धा एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. पंचांचं षटक संपल्याचा इशारा ते षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण स्कोर कार्ड पाहतोय तर 9 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मागील सामन्यात आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी इथं ठरलं तो म्हणजे बारबळी संघाचा रमेश. आपणास विनंती असेल आपण टॉस बॉक्स कडे यायचं. रमेश मागील सामन्यात आपण पाहिलं पहिल्या फेरीतला शेवटचा सामना जो होता त्यात मात्र जबरदस्त फटकेबाजी केली, चांगली गोलंदाजी केली तो खेळाडू तो म्हणजे बारबळी संघाचा रमेश. आपणास विनंती असेल आपण टॉस बॉक्स कडे यायचं. आयोजकांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते त्याला सन्मानित करायचा. दरम्यान चालू सामन्याकडे मी वळतोय. आपण पाहतोय चालू सामना डोनेवाडी वर्सेस मेस्करवाडी. षटक क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कैलास. सलामीची जोडी अजूनही सही सलामत. वन डिलिव्हरी होती, नक्कीच थोडासा हंबल होतोय. फलंदाज कोणतीही धाव मिळणार नाही या चेंडूवर. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतं. पहिलाच बॉल कैलास याचा डॉट आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच थोडंसं स्पीडअप करायचं, थोडंसं वेगवान षटक ठेवायचं. यावेळेला मोठा फटका, उंची जास्त ताकद कमी आहे. कावकानाचे दिशेने क्षेत्ररक्षक धावून आला. चेंडू खाली झेल जमिनीला दान, एक जीवनदान या फलंदाजाला नक्कीच असेल. काय डाईट टाकली आहे परंतु पाहूया पंच लेग पंच मंगेश सर आम्हाला सांगतात की थर्ड आय आपण ओपन करायचं. थर्ड अंपायर स्क्रीन रेकॉर्ड ऑन करायचा, पाहायचं. थोडंसं थांबल होत असताना तो म्हणजे फलंदाज चांगली रणअप
पाहायला मिळाली. त्यानंतर पहिली धाव पळून काढली, त्यानंतर दुसरी धाव घेताना थोडस अडचण आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे दोन्ही फलंदाज दरम्यान. पाहूया काय डिसिजन असणार आहे, तो म्हणजे थर्ड अंपायरचं डिसिजन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळते. चला पंच, दोन्ही पंच, लेग पंच आणि मेन पंच दोघांना विनंती असेल थोडंसं कॅचअप झालं नाही कॅमेरामध्ये तर आपण डिसिजन घ्यायचं आणि आम्हाला कळवायचं, त्यानंतर डिसिजन फायनल होईल. नक्कीच 2 धावा इथे कंप्लीट झाल्या टीम डोनेवाडी यांच्या. तर 2 धावा घ्यायचं, नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल टीम डोनेवाडी. दोन्ही फलंदाजांना शुभेच्छा देतो. सामन्याकडे वळतो आपण. पाहतो टोटली स्कोर कार्ड या 2 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचलाय 11 धावसंख्येवर. पाहायचं आहे हा वाईट बॉल असेल, गोलंदाजाला पाहायचं आहे, थोडीशी इजा झाली असेल, पाहायचं असेल. षटक क्रमांक दुसरे आपण पाहतोय थोडस इंजर्स झालं होतं तो म्हणजे कैलास, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करतो सामन्यामध्ये येतोय. पाहूया थोडीशी अडथळा असेल रनिंग साठी, पाहायचंय पंच, दोन्ही पंचांनी पाहायचंय. या बैला थोडस स्लो पण डिलिव्हरी स्टेट ऑन द ग्राउंड केलेला फटका. लगेच पंच सांगतात चौकार येतो या चेंडू मागे. तर 16 धावा या चेंडू मागे आपल्याला पाहायला मिळाला. चौकार
त्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका या वेळेला गावकरांच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो चेंडू नक्कीच सीमा रेषे पार कणकणीत दणदणीत लॉफ्ट फ्लॅट ब्रँडेड षटकार. ओके तर 22 धावा स्कोर कार्ड वर पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 9 धावा होत्या. त्यानंतर आपण पाहतो टोटली स्कोर कार्ड दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 22 धावा स्कोर कार्ड वर असतील. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर एक महत्वाचा विकेट तंबूकडे परतत असताना पहिला हादरा आपल्याला पाहायला मिळतो टीम डोनेवाडी यांना. यस यस डीजे डीजे मास्टर एक मधुर संगीत होऊन जाऊ दे. धन्यवाद 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 डीजे. 23 धावा स्कोर कार्ड वर गुणलेखक आम्हाला सांगतात 23 धावा स्कोर कार्ड वर षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर आहे. एक मिनिट आपण एक मिनिट सामना थांबवायचा डिक्लेअर करायचं आम्हाला स्कोर कार्ड पाहतो. तर 5 चेंडूचे फिके झाले 22 धावा आहेत स्कोर कार्डवर आम्ही डिक्लेअर केलेच. तर 22 धावा शेवटचा बॉल असणार आहे या षटकातील. यावेळेला बाउन्स केला गेला आहे चेंडू नक्कीच बॅट चेंडूचा काही संपर्क होत नाही. फलंदाजाला जखमा देत चेंडू जाते विकेटकीवरच्या ग्लोव्ज मध्ये. षटक क्रमांक दुसरा इथे समाप्त होते. टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा आतापर्यंत टीम डोनेवाडी यांच्या. नवीन गोलंदाज सिद्धार्थ शेवटचं षटक घेऊन आलाय. नक्कीच बाउन्स केला गेला होता चेंडूला हलकासा कट केला जातोय. थर्ड मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होऊन सीमारेषे पार कणकणीत दणदणीत चौकार. यश
इज अ टीम वंजारवाडी कॅप्टन. ओके आलेला आहे तर विनंती असेल आयोजक आपण टॉस करून घ्यायचा. दोन्ही टीम कॅप्टन इथे आलेले आहेत तर विनंती असेल साइड अँगल कॅमेरा मॅन आपण टॉस बॉक्स कडे थोडासा अँगल चेंज करायचं रोटेट करायचं आपल्या कॅमेऱ्यात. दरम्यान सामन्याकडे वळतो इकडे चांगलं झेल पाहायला मिळतं. पहिलं विकेट दुसरं विकेट आपल्याला पाहायला मिळतं षटकात आणि षटक क्रमांक मला पहिलं समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटली स्कोर कार्ड आपण पाहतो तर 11 धावा स्कोर कार्ड वर पाहायला मिळतात. तर मग नेक्स्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळणार ते म्हणजे ढवलेपाडा वर्सेस वंजारवाडी असा काही सामना रंगणार आहे. नाणेफेकीचा कार्यक्रम होत असताना आपण पाहणार आहोत. तर येणारे 12 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज विजयश्री खेचण्यासाठी. विचार केला तर 8 ची सरासरी असेल प्रति ओव्हर. येणारे 12 चेंडू 16 धावसंख्येची गरज काही मोठं आव्हान नसेल मेचकरवाडी संघासमोर, परंतु गोलंदाजी तशी करावी लागेल. सामना जिंकायचा असेल डोनेवाडी संघाला तर खोदून काढलाय चेंडू. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक ताईंना ते चेंडू उचलणार फेकणार. एक धाव रोखू शकत नाही. नक्कीच एक धाव मिळते. गोलंदाज आपण पाहतो सांघिक दुसरं असेल वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला गोलंदाज तेजस. थोडस आक्षेप आहे का गोलंदाजावर. तर थर्ड अंपायर बॉल चेक करायचा आहे. ओके तर थर्ड अंपायर आपणास विनंती असेल थर्ड आय ओपन करायचं स्क्रीन वर पाहायचं आहे चेक करायचं आहे. थर्ड अंपायर नक्की डिसिजन पेंडिंग आहे आपण पाहतोय. तर फ्रेश बॉलिंग आहे. नक्कीच एक डॉट बॉल असेल पण आपल्याला विनंती असेल सामन्याला विलंब करायचं नाही चालू करायचं सामना. फ्रेश गोलंदाज तेजस. विचार केला डोनेवाडी संघाकडून तो एक अष्टपैलू खेळाडू गाड्या होते डोनेवाडी संघाकडून तोच तेजस सध्या गोलंदाजी मार्कवर फ्रेश डिलिव्हरी करते. वेगवान गोलंदाज आहे. नक्की थोडीशी अडचण फलंदाजाला होत असेल. या वेळेला दुसरा चेंडू सुद्धा आपल्याला डॉट पाहायला मिळतो. जेवढे चेंडू डॉट फेकी होतील तेवढंच अडथळा निर्माण होईल या सामन्यात. म्हणजेच मेतकरवाडी संघाच्या फलंदाजाला आपण पाहतो तर अजूनही काही धावसंख्येची गरज देणारे काही चेंडू या षटकातील आपण पाहतो. 2 चेंडूची फेकी झाले. यावेळेला कव्हर कटचा फटका थर्ड मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक काय चेंडू उचलणार फेकणार काय थ्रो काय झेल थोडस खराब थ्रो म्हणावं लागेल. एक धाव रोखू शकत नाही. मला तर वाटतं एक धाव मिळते या चेंडू मागे. एकेरी धावेने आपण पाहतो स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर 3 चेंडूची फेकी झाली असावी. 13 धावा स्कोर कार्ड वर. चला विनंती असेल नाणेफेकीचा कार्यक्रम झाले तर टीम ढवळेपाडा आपण आपला निर्णय कळवायचा. नक्कीच हा थोडा खराब चेंडू असेल पण आमच्या बाजूने वाटत सांगतात व्हाईट बॉल एक अभ्यांतर धाव स्कोर कार्ड वर ऍड होते. टीम ढवळेपाडा सर आपणास विनंती असेल आपण आपलं निर्णय कळवायचा लवकरात लवकर. हा सामना संपणार आहे तर नक्कीच बॅटिंग असणार आहे. हा सामना संपल्यानंतर टीम ढवळेपाडा आपण रेडी व्हायचे तसेच टीम वंजारवाडी आपण सुद्धा रेडी व्हायचं. यावेळेला वेगवान चेंडू बॅटिंगची एंडीज लागले. नक्कीच काव कॉर्नरला चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. क्षेत्ररक्षक होते. एक धाव रोखू शकत नाहीये. एक धाव नक्कीच मिळणार. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. या एकेरी धावेने आपण टोटली स्कोर कार्ड पाहतो जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. यावेळेला मोठा फटका हा इन द एअर स्लॉंग मधून चेंडू जातोय सीमारेषे पार. समालोचन कक्षाला सलामी देत ब्रँडेड षटकार पाहायला मिळतो. यस 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 डीजे.
येणारे 7 चेंडू 6 धाव संख्येची गरज विजयश्री खेचण्यासाठी टीम मेस्करवाडी. येणारे 7 चेंडू आणि 6 धाव संख्येची गरज. या वेळेला बाउन्सर चेंडू नक्कीच पंचांचा षटक संपल्याचा इशारा येतो. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. आपण पाहतोय हा सामना डोनेवाडी वर्सेस मेचकरवाडी असा काही सामना रंगतोय. येणारे 6 चेंडू आणि 6 धाव संख्येची गरज विजयश्री खेचण्यासाठी असणारे नेक्स्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळणार ते म्हणजे वंजरवाडी वर्सेस ढवळेपाडा. जरी ढवळेपाडाने संघाने प्रथम मला वाटतंय नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली व आमंत्रित केलंय वंजरवाडी संघाला क्षेत्ररक्षणासाठी. तरी विनंती असेल वंजरवाडी संघ हा सामना संपल्यानंतर आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. चला शेवटचा षटक आपण पाहतोय. 6 चेंडू 6 धाव संख्येची गरज. एक ते चांगला चेंडू आहे. यॉर्कलेनचा चेंडू होता तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण परंतु थ्रो थोडंसं खराब. दुसरी धाव इथे पूर्ण होऊ शकते. दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण झाले. गुड रन मिळून द विकेट. पहिला चेंडू चांगला फेकी केला होता. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं परंतु थ्रो थोडंसं खराब. त्याच्यावर पुरेपूर फायदा उचलत असणारा एक धाव जितो. इकडे 2 धाव मध्ये कन्वर्ट करत असताना दोन्ही फलंदाज आपण पाहतो 2 धावा येतात या चेंडू मागे. स्कोर कार्ड आपण पाहतो 23 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलं. या वेळेला स्टेट ऑन द ग्राउंड खेळायला फटका. 1 धाव रोखू शकत नाही. पुन्हा एकदा 1 धावेने स्कोर कार्ड हलता ठेवत असताना दोन्ही फलंदाज आपण पाहतो स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 24 या धावसंख्येवर. अजूनही येणारे 4 चेंडू 3 धावसंख्येच्या गरज असणारे. येणारे 4 चेंडू 3 धाव संख्येची गरज. विजयाच्या सावलीमध्ये थोडासा मेचकरवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया यावेळेला हलकासा कट केला आहे. नक्कीच विजय फटका हा असू शकतो. नक्कीच हा विजय फटका असणार. इथे विजय होतोय मेचकरवाडी संघ. विजय संघाच्या हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे सुद्धा कौतुक. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना रंगला होता परंतु एक टेक्निकल तंत्र सुद्धा फटका आपल्याला पाहायला मिळाला. इथे टीम मेचकरवाडी संघ विजय होतोय. विजय संघाच्या हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे सुद्धा कौतुक. यस डीजे आपल्याला संधी असेल.